नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडा कोकण मंडळाची जी घराची सोडत आहे ती अद्यापही रखडलेलीच आहे. म्हाडाला मुख्यमंत्र्यांची वेळ मिळेना. 24,000 अर्जदार प्रतीक्षेत आहेत. तर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठीची जी सोडत आहे ती अद्यापही रखडलेलीच आहे. ही सोडत 13 डिसेंबर 2023ला प्रस्तावित होती. तर सविस्तर बातमी आपण पाहूया. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठीची सोडत अद्यापही रखडलेली आहे. ही सोडत 13 डिसेंबर 2023ला प्रस्तावित होती. मात्र प्रशासकीय कारण देत ती पुढे ढकलण्यात आली असून आता सोडत रद्द करून 1 महिना होत आला तरी सोडतीची नवीन तारीख जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ म्हाडाला मिळत नसल्याने सोडत रखडली आहे. तर 24,000 इच्छुक अर्जदार प्रतीक्षेत आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी 15 सप्टेंबरपासून अर्ज विक्री स्वीकृतीला सुरुवात झाली. त्यानंतर 17 नोव्हेंबरला मुदत संपली. या मुदतीत 31,433 अर्ज सादर झाले. त्यातील अनामत रकमेसह अर्ज सादर करणारे 24,303 अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरले आहेत. सोडतीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून सोडतीसाठी म्हाडा कोकण मंडळ पूर्णतः सज्ज आहे. पण सोडतीसाठी म्हाडाचा मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. मुळात ही सोडत 7 नोव्हेंबरला होणार होती, पण कोकण मंडळाने अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ दिल्याने 7 नोव्हेंबरची सोडत पुढे ढकलून 13 डिसेंबरला सोडत काढण्याचे मंडळाने जाहीर केले. 13 नोव्हेंबरच्या सोडतीला काहीच दिवस शिल्लक असताना प्रशासकीय कारण देत सोडत पुढे ढकलली. सोडत पुढे ढकलूनही आता 1 महिना उलटला तरी नवीन तारीख जाहीर झालेली नाही. म्हाडाकडून मागील काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण वेळ मिळत नसल्याने सोडत रखडली असून इच्छुक 24,000 अर्जदार नवीन तारखेकडे डोळे लावून आहेत.